असेल टॅप करण्याची. आणि मी एका भाषणामध्ये पण बोलताना सांगितलं होतं की दगडावरच्या फुलांमध्ये जेवढी ताकद असते तेवढी शहरातल्या फुलांमध्ये नसते. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्ही दगडावर उभे असाल ना तर तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. फक्त मेहनत कायम ठेवा, स्वतःवर भरोसा ठेवा. कोणी तुम्हाला जगात येऊन कसंही सांगेल तू असा आहेस, तू अशी आहेस, हे आहे ते आहे, काही नाही. सगळ्यात पहिले तुमचा स्वतःवर भरोसा पाहिजे. आणि आता आपल्यासोबत म्हणजे समीर भैया आहे, मी एक फॅमिली मेंबरच आहे त्यांचा. गुगे मॅडम आहेत. आता तर आपल्यासाठी म्हणजे खूप घरचे लोकच ह्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे हक्काने आपण यांना सर्वांना सांगू शकतो. मी पण एक तुमच्या कॉमन प्लेयरच होतो. खो खो पण खूप चांगला खेळायचो. आणि आमच्याकडे ॲक्च्युली मी जेव्हा खो खो खेळायचो, आमचे जे लोखंडे सर होते, भंडारी सर होते, प्रॅक्टिस करून घ्यायचे. खो खो 60 मिनिटाचा असायचा, पण आमच्याकडून 3 ते 4 तास प्रॅक्टिस करून घ्यायची. कारण त्याच्या मागे एक लॉजिक आहे. आपण फक्त 7 मिनिटाचाच विचार करतो. तो 7 मिनिटाचा जो स्टॅमिना आहे हा 1-2 मिनिटाचाच राहतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस करायला लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही 7 मिनिटं टिकू शकता. 8 मिनिटं. आता किती मिनिटाचा झाला? 9 मिनिटाचा गेम झालेला. तर आम्ही एका प्लेअरला घेतलं तर 7 मिनिटं आरामशीर पळून जायचो. कितीही चांगली मुंबई पुण्याची टीम असू दे, कारण त्याच्या मागे प्रॅक्टिस होती. खूप खरं तर म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस टाइमपास करायचो, पण सर आमच्याकडून एवढी प्रॅक्टिस करून घ्यायची की ते आम्हाला लक्षातच नाही आलं. त्याच्यामुळे 7, 8, 9 मिनिटं आम्ही कुठल्याही प्लेअरला घेतलं ते आम्हाला आरामशीर पळायचे. आणि कुठलीही भीती न बाळगता ग्राउंड कसं का असेल, दगडाचं असू द्या, कसं पड म्हटलं की पडायचं, डाईव मारायची. हात फुटलेले आहेत, गुडघे फुटलेले आहेत, पाय पूर्ण अक्षरशः रक्त बंबाळ, पण आम्ही पळायचो, प्रॅक्टिस करायचो, जिद्द ठेवायची. खो खो म्हणजे असा गेम आहे, आयुष्यात हा एकमेव गेम आहे. मी माझं जे अनुभव सांगतो, हे सगळं जे काय झालेलं आहे हे खो खोमुळे झालेलं आहे. एकमेव खेळ आहे की जो तो फक्त तुम्हाला पुढे पळायचं असतं आणि तो मागचा अंदाज घ्यायचा असतो. तुम्ही मागे पलटून बघू नाही शकत. बाकी गेम हेच फेस टू फेस आहे, तुम्ही अंदाज येतो तुम्हाला. तर हा पूर्ण प्री इंटिमेशन की पुढे काय घडणार आहे, मला काय करायचंय. आणि जो पुढे पळतो, वाईल्ड लाईफ मध्ये पण लक्षात घ्या, जो एखादा टायगर किंवा एखादा चित्ता ज्या प्रेडिटरला पकडायचा असतो तो त्याच्या डबल स्पीडने पळतो. तो स्वतःचा जीव वाचवायचा असतो त्याला, तो किती का स्ट्रॉंग असू द्या ना. तर हेच लॉजिक फुटबॉलच्या मध्ये आहे, खो खो मध्ये आहे. तर याच्यामुळे तुम्ही खूप प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि आजच्या डेट मध्ये प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. 80% प्रॅक्टिकल. जो माणूस कुठल्याही क्षेत्रात प्रॅक्टिकल करेल तोच सक्सेस होणार आहे. सोशल मीडिया हे एकदम बकवास आहे, त्या सोशल मीडियापासून लांब राहायला पाहिजे. ग्राउंड इव्हेंट, फिजिकल फिटनेस माणसामध्ये असेल तो माणूस आयुष्यात सक्सेस आहे सगळ्यात मोठा. मग नंतर तुम्हाला याचा बेनिफिट जेव्हा तुम्ही फ्युचर मध्ये जे काय बनाल, कुठल्याही क्षेत्रात जा, त्याचा तुम्हाला खूप ऍडव्हान्टेज मिळणार आहे. तर तुम्ही कुठलाही गेम छोटा मोठा राहिलेला नाही हे लक्षात ठेवा. हार्डवर्क, ऑनेस्टली मेहनत करणं खूप गरजेचं आहे. सतत आम्ही तुमच्या सोबत पाठीशी आहोत. कधीही तुम्ही आम्हाला सांगा. माणूस एका दिवसात मोठा होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवलं पाहिजे, मेहनत. आम्ही जेव्हा नॅशनल खेळलो, मॅचेस मध्ये जिंकलो, आम्हाला माहित नव्हतं नॅशनल म्हणून काय असतं. आम्ही जेव्हा जिंकलो आणि आमचं सिलेक्शन झालं की त्यांनी मग आम्हाला सांगितलं की तुमचं महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्शन झालं. तेव्हा माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे नॅशनलच्या मागे पळू नका. कधी आज ना उद्या कधीतरी ही टीम इव्हेंट आहे, सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे चाललं पाहिजे, जिंकलं पाहिजे. पुण्या मुंबईची मुलं चांगली असतात असं काहीच नाही. तुमच्यात तेवढी ताकद आहे. आपण ग्रामीण भागातले आहोत, मराठवाड्या रिजनचे आहोत, स्ट्रॉंग आहेत सगळेजण. आपण फिजिकल फिटनेस, ऊन पाऊस काही वाटत नाही आपल्याला. तर याचंच ऍडव्हान्टेज तुम्ही सगळ्यांनी घेतलं पाहिजे. हेच खरं मार्गदर्शन आहे. आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट. पुढच्या तुमच्या येणारा काळ खूप चांगला राहणार आहे. सतत त्याच्याशी तुम्ही निगडीत राहा, प्रॅक्टिस करत राहा, फळाची चिंता करू नका. आज तुमच्या मनापासून जेव्हा तुम्ही कराल त्याचं तुम्हाला कुठे ना कुठे त्याचं चीज होणार आहे, लक्षातच ठेवा.
बरेच दिवस थोडा पोस्टपोन होत आज शेवटी पण कार्यक्रम होतोय आपला आणि आपण थांबलो ते चांगलं झालं, कारण आपल्याला एवढे चांगले गेस्ट अध्यक्ष आणि गेस्ट मिळाले ना, काही कारणाने जे डिले झालं ते चांगलंच झालं, कारण आपलं गेस्ट आपल्यालाही मिळाले नसते. सगळ्यांनी सांगितलंय, शर्मा साहेबांनी सांगितलंय की आपले जे खो-खो गेम आहे हे स्टॅमिना आणि याचं एकदम सगळं एंड्युरन्स हे सगळं चांगलं लागतं याच्यात. आणि हा मोबाईलचं एक्सपोजर नसल्यामुळे ग्रामीण भागातच जास्त अजून आहे, शहरातली मुलं मोबाईलच्याच मागे आता राहिले. पण याच्यात अजून आपल्याला खूप करायचंय. खो-खो मी जरी जास्त खेळलो नाही, पण बैजू सर सांगतील की ते नॅशनल खेळलेले, त्यावेळेस खो-खो आणि आता खो-खो खूप फरक झालेला आहे. आपल्याला अजून खूप करायचं आणि हे टॅलेंट हे अजून कसं आपल्याला वापरता येईल याच्यासाठी आपल्याला काही पण आपणही काही बैजू सर आपण सांगावं की काय करायला पाहिजे आम्ही संघटनेने, कारण तुम्ही जुने नॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहे. हा खेळ कसा जिवंत करता येईल आपल्याला याच्यासाठी बघायचं आणि आमच्या संस्थेतर्फे आणि आपल्या संघटनेतर्फे आम्ही कायम तुमच्या बरोबर राहू. तुम्हाला काय लागतं, कोणाची काही आर्थिक अडचण आली तरी शर्मा सरांना सांगा, विकास त्यांना सांगा. आम्ही जे मदत जी शक्य आहे ती 100% तुम्हाला सगळ्यांना मदत करू. आणि राष्ट्रीय स्तरावर आता 2 गेलेले आहेत, यावर्षी 2 जण आहेत अंडरकोटी. आपल्याला तो आकडा खूप मोठा करायचा आहे आता, आणि औरंगाबादचं नाव खूप मोठं करायचं आहे. विकास आता ट्रेनिंग झाली, सगळं झालं, पण आता आपल्याला घडवायचे प्लेयर घडवायचे, त्याच्यासाठी आता काहीतरी चांगली रूपरेषा करायला पाहिजे, आपण सगळं करायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला साहित्य पण कधी मदत लागली मॅडम तर आम्ही येऊ तुमच्याकडे. खो-खो कसा तिकडे आम्हाला त्याची ऍक्टिव्हिटी घेता येईल याच्यासाठी आम्हाला आपलंही मार्गदर्शन लागेल, आपली मदत लागेल. परंतु जेव्हा आपण प्रोफेशनल एज्युकेशन देत असतो तेव्हा सर्वांगीण त्याची प्रगती व्हावी आणि प्रत्येक विद्यार्थी हा जर सर्वांगाने श्रेष्ठ व्हायचा असेल, घडायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये खेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे आमच्या संपूर्ण म्हणजे एवढे गरीब आपल्याला गरीब नादा राहील. ग्रामीण भागातून खो-खो शिकून शहरामध्ये प्रॅक्टिस करायला यायची कधी कधी कष्ट करणारा खेळ आहेत, पण तुम्हाला सातत्य पाहिजे. आज नॅशनल झालं, पुढच्या नॅशनल होईल आणि आपला संघ वरती कसा येईल तर संघ जिंकल्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारत नाही. आज आम्ही पदावर आहे, आम्ही थोडंफार तुम्हाला सपोर्ट करू, पण तुम्हाला